विरोधी पक्षनेते राहुल गांधींना पोलिसांनी बेड्या घातल्या। शांततेत आंदोलन करणाऱ्या राहुल गांधींना अक्षरशः फरफटत नेलं। पोलिसांच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो अशी ठाम भूमिका घेतली आहे एका राज्याच्या मुख्यमंत्र्यानं। ते राज्य आहे तामिळनाडू आणि तो नेता आहे थलपती विजय अर्थात मुख्यमंत्री सी विजय जोसेफ। नीट परीक्षा फुटीवरून सध्या देशभर वादंग माजले। विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार करणाऱ्या पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर जबर कारवाई केली। पण या कारवाईचा निषेध करण्यासाठी राहुल गांधींचा मित्र धावलाय। थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षानं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। त्याच वेळीस कारवाईचा निषेध करत एक मोठी मागणी केली आहे। कोणती आहे ती मागणी? मुख्यमंत्री सी विजय जोसेफ यांनी राहुल गांधींबाबत कोणती ठाम भूमिका व्यक्त केली आहे, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। देशातल्या राजधानीत लोकशाहीला चिरडणं हे निषेधार्ह आहे। ही ठाम भूमिका घेणारे तामिळनाडूचे मुख्यमंत्री विद्यार्थी आंदोलनावरून जोरदार कडाडले। त्याच वेळेस मुख्यमंत्री विजय यांनी नीट परीक्षेबाबत एक मोठी मागणी केली आहे, ज्यात त्यांनी म्हटलंय की नीट परीक्षाच रद्द करा। विजय यांनी ही मागणी का केली आहे, त्यामागचं काय कारण आहे ते पाहणार आहोत। पण त्याआधी पाहूया मुख्यमंत्री विजय यांनी राहुल गांधींवर केलेल्या कारवाईबाबत त्यांनी काय म्हटलंय। 20 जुलै रोजी संसदेवर काढलेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला। या अमानुषपणे केलेल्या कारवाईत काही विद्यार्थी जखमी झाले तर काही पोलीसही या कारवाईत जखमी झाले। पण या सगळ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी थेट रस्त्यावर उतरले। त्यांच्यासोबत विरोधी पक्षातले अनेक नेते होते। या सगळ्यांनी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। पण तिथंही पोलिसांनी राहुल गांधींसह सगळ्यांना ताब्यात घेतलं। यावेळी रस्त्यावरून फरफटत नेत राहुल गांधींसह प्रियंका गांधींना पोलिसांनी गाडीत घातलं। या कारवाईचा टीव्हीके पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री विजय यांनी निषेध केलाय। त्यांनी म्हटलंय, देशातल्या राजधानीत लोकशाहीला चिरडणं हे निषेधार्ह आहे। दिल्लीत तरुणांच्या शांततापूर्ण आंदोलनाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी अक्षरशः फरफटत ताब्यात घेतलं आणि त्यांच्या हातात बेड्या घातल्या। दिल्ली पोलिसांची ही कृती म्हणजे संविधानानं दिलेल्या अधिकारावर केलेला हल्ला आहे, याचा आम्ही तीव्र निषेध करतो अशी भूमिका थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षानं घेतली आहे। मुख्यमंत्री विजय यांनी पुढे असंही म्हटलंय की काल घडलेल्या या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी आज संसद परिसरात आयोजित केलेल्या आंदोलनाला तमिळगा वेत्री कझगम या पक्षाचा संपूर्ण पाठिंबा असल्याचं आम्ही जाहीर करतो। यापुढे बोलताना मुख्यमंत्री विजय यांनी नीट परीक्षेवरूनही सरकारला ठोस इशारा देत एक मोठी मागणी केली आहे। नीट परीक्षा रद्द करण्याची ही मागणी आहे। ते म्हणाले, वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील गैरप्रकार किंवा घोटाळे रोखणं पुरेसं नाहीये, तर ही संपूर्ण प्रवेश परीक्षाच कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी अशी ठाम भूमिका विजय यांच्या पक्षानं मांडली आहे। ही भूमिका टीव्हीकेनं का घेतली आणि नीट परीक्षा रद्द केली तर त्यावर उपाय काय, याबाबतही विजय यांनी स्पष्ट मत व्यक्त केलंय। त्यांनी म्हटलंय, विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांवर मोठा मानसिक, सामाजिक आणि आर्थिक ताण आणणाऱ्या या नीट परीक्षेच्या मुद्द्यावर केवळ वोट बँक राजकारणासाठी आम्ही कधीही अशी खोटी आश्वासनं देणार नाही। नीट सारखी परीक्षा रद्द करायची असेल तर सगळ्यात आधी शिक्षण हा विषय राज्य सूचीमध्ये म्हणजे स्टेट लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात यावा। हाच कायमस्वरूपी यावरचा उपाय आहे। जर त्यात काही कायदेशीर अडचणी असतील तर त्या दूर होईपर्यंत स्पेशल कॉन्करंट लिस्ट तयार करून राज्य सरकारांना याचे अधिकार द्यावेत। त्यामुळे शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षणासह संबंधित सर्व विषयांवर राज्यांना पूर्ण अधिकार मिळतील। हाच आमचा दीर्घकालीन आणि अंतरिम उपायांचा दृष्टिकोन आहे असं विजय यांनी म्हटलंय। हे सांगतानाच विजय यांनी विद्यार्थी आंदोलनावरूनही केंद्राला चर्चा करण्याची विनंती केली आहे। त्यांनी म्हटलंय, जनतेच्या आणि विद्यार्थ्यांच्या भावना केंद्र सरकारनं आदरानं लक्षात घ्यायला हव्यात। त्यासाठी नीट परीक्षा संपूर्णपणे रद्द करण्यात यावी। या प्रश्नावर म्हणजे जे घोटाळे होत आहेत, पेपर लीक होत आहेत, या प्रश्नावर हा एकमेव प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाय असल्याचा आम्ही पुन्हा एकदा पुनरुच्चार करतो असं सांगत, शिक्षण हा विषय संविधानाच्या समवर्ती सूचीमधून हटवून तो राज्य सूचीमध्ये समाविष्ट करण्यात यावा असं आमच्या पक्षाचं म्हणणं आहे असं मुख्यमंत्री विजय यांनी म्हटलंय। एकंदरीत विद्यार्थी आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष का करतंय हा सवाल अजूनही कायम आहे। धर्मेंद्र
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अजूनही झालेला नाहीये. दिल्लीत आंदोलन अजूनही सुरू आहे. पण विरोधी पक्षनेत्यांवरची कारवाई आणि मुख्यमंत्री विजय यांची नीट परीक्षेबाबतची ही मागणी, यावर तरी सरकारकडून काही निर्णय येतो का हे पाहावं लागेल. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.